पोहेगाव या गावातील ज्ञानेश्वर माळवे नावाच्या सराफाच्या दुकानात 21 जानेवारी रोजी 5:30 ते 6 वाजेच्या दरम्यान 3 इसमांनी शस्त्राचा धाक दाखवून दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला। यावेळी सोन्याचा ऐवज पळून घेऊन जात असताना सराफाची व दरोडेखोरांची झटापट झाली। या झटापटीत या सराफाने जीवावर उदार होऊन एका दरोडेखोराला पकडले होते, मात्र दुसऱ्याने त्याला शस्त्राचा धाक दाखवून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता मोठ्या प्रमाणावर झालेल्या गोंधळात पोहेगाव येथील गर्दीतील काही लोकांनी मोठ्या धाडसाने पाठलाग करत या दोन्ही दरोडेखोरांना पकडण्यात यश मिळवले। जमावाने या दोन्ही दरोडेखोरांना चांगला बेदम चोप दिल्याने दोन दरोडेखोर गंभीर जखमी झाले। या घटनेची माहिती होताच उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने, पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार व शिर्डी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत बलैया व पोलीस पथकाने घटनास्थळी भेट देऊन या दोन्ही दरोडेखोरांना ताब्यात घेऊन पुढील उपचारांसाठी गंभीर जखमी झाल्याने त्यांना साईबाबा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। या दोन्हीपैकी एकाचे नाव फराज इजाज सय्यद, वय वर्ष 35, राहणार कोपरगाव, आदित्य बागुल, वय वर्ष 34, राहणार कोपरगाव असे असल्याचे सांगितले। या घटनेत सराफ देखील जखमी झाल्याचे समजते। या दरोड्यात किती ऐवज गेला याची माहिती समजू शकली नाही। भर दिवस झालेल्या दरोड्याच्या घटनेमुळे पोहेगाव परिसरात मोठ्या प्रमाणावर घबराटीचे वातावरण पसरले आहे। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणी, शिर्डी।